वेलकम बॅक। दिवाळी जवळ आली आहे आणि घराघरात सध्या सुगंध आहे चकली, चिवडा आणि फराळाचा। तर आज मी पण काही फराळ बनवणार आहे। तर सर्वात पहिले मी बनवते चकली। तर आज मी बनवते रेडीमेड जी भाजणी मिळते मार्केटमध्ये त्याची चकली आणि ही चकली खूप छान होते। जर तुम्ही वर्किंग वुमेन असाल किंवा काही कारणांमुळे तुम्हाला जमणार नसेल भाजणी करायला तर तुम्ही पण ही चकली एकदा ट्राय करू शकता, खूप छान बनते। तर त्यासाठी मी अर्धा किलोचं पॅकेट घेतलं आहे भाजणीचं आणि आता मी तेल गरम करते त्या भाजणीच्या पिठामध्ये टाकण्यासाठी। आणि पॅकेटवरचे इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली फॉलो केले ना तर चकली खूप मस्त होते। तर मी सुहानाची चकली भाजणी यूज करते आणि त्यात 5 टेबलस्पून म्हणजे 5 मोठे चमचे ऑइल टाकून घ्यायचं, तेही गरम ऑइल टाकायचं यात। आणि हे मी स्टँड मिक्सरला मळून घेते, तर तुम्ही हे हातानेही मळू शकता। आणि इथे मी चकली बनवण्यासाठी पेपर कट करते। मी असे स्क्वेअर पीसेस मध्ये पेपर्स कट करून घेते आणि मग त्याच्यावरती चकली बनवते। म्हणजे काय करायचं, सर्वात पहिले चकली या पेपरवरती बनवून घ्यायची आणि मग ही हळूच हलक्या हाताने उचलून मग तेलामध्ये टाकायची, म्हणजे चकलीचा शेप बिघडत नाही आणि तो छान गोल राहतो। आणि इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं, तेही गरम झालेलं। आता ते पाणी ऍड करू आपण आपल्या पिठामध्ये। तर इथे अर्धा किलोच्या भाजणीसाठी मी 2 कप गरम पाण्याचा यूज करणार आहे। तर असं थोडं थोडं पाणी ऍड करून पीठ मळून घ्यायचं। चला तर मग आता मी छान चकली बनवून घेते। तर इथे ऑइल छान गरम झाल्यानंतर त्यात अशी चकली टाकून छान फ्राय करून घ्यायची दोन्ही साइडने। आता चकली छान फ्राय झाल्यानंतर याला एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ। आणि आता मी बाकीच्या पिठापासून चकली बनवून फ्राय करून घेते।
तर चकली झाल्यानंतर आता आपण बनवायला घेऊ शेव, आणि ही पण खूप इझी रेसिपी आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम जरी ट्राय करत असाल ना तरी ही रेसिपी फेल नाही जाणार. तर त्यासाठी मी इथे घेते 1 किलो फाईन बेसन, म्हणजे आपण इथे हिरा बेसन किंवा एकदम बारीक दळलेलं बेसन घेऊ शकतो. आणि मी इथे बनवते लसूण फ्लेवरवाली शेव. तर त्यात काही मसाले टाकून घेऊ, म्हणजे बेसिक मसाले. तर इथे मी टाकते 1 टीस्पून रेड चिली पावडर म्हणजे लाल तिखट, आणि मग चवीनुसार मीठ ऍड करून घेतलं. आणि आता एका मिक्सर जार मध्ये ऍड करून घ्यायचे 2 टीस्पून जिरं आणि 1 टीस्पून ओवा आणि 7-8 लवंग टाकून घ्यायच्या. त्याने पण खूप छान फ्लेवर येतो शेव मध्ये. आणि आता यात टाकून घ्यायचा भरपूर लसूण. तर मी इथे 1/2 कप लसूण घेतेय. लसूण थोडा जास्त यूज करायचा म्हणजे आपली फ्लेवरफुल शेव होते छान. आणि आता यात ग्राइंड करण्यासाठी थोडंसं पाणी ऍड करून घ्यायचं. आणि आता याची एक स्मूथ पेस्ट करून घेऊ. आणि साईडला गॅसवरती मी ऑइल गरम करायला ठेवलं आहे. तर हे गरम ऑइल आपल्याला टाकायचं आहे बेसन पिठामध्ये. आणि गरम ऑइल टाकल्यामुळे शेव छान क्रिस्पी होते. तर आता ही पेस्ट रेडी झाल्यानंतर मी याला छान एका गाळणीने गाळून घेते, किंवा तुम्ही एखाद्या कपड्याने पण याला गाळून घेऊ शकता छान. म्हणजे शेव बनवते वेळेस त्या प्लेटमध्ये हे अडकणार नाही. त्यासाठी याला छान गाळून घ्यायचं आणि फक्त याचं पाणी ऍड करायचं मिक्सरमध्ये आपल्या बेसनच्या. तर आता मी इथे एक मोठा चमचा भरून, म्हणजे भाजीचा जो मोठा चमचा असतो ना तो भरून इथे गरम तेल टाकते बेसन पिठामध्ये. आणि त्यानंतर यात टाकायचा थोडासा बेकिंग सोडा. याने छान क्रिस्पी आणि हलकी होते आपली शेव. आणि मग यात टाकायचं गाळून घेतलेलं लसूणचं पाणी. आणि आता हे पीठ मळून घ्यायचं छान. आणि हे पीठ मळते वेळेस थोडंसं लूज मळायचं, म्हणजे खूप घट्ट पीठ मळलं तर मग शेव खूप कडक होते. तर शेव बनवण्यासाठी थोडंसं पातळ पीठ मळून घ्यायचं. ते मी तुम्हाला दाखवतेच मी कसं मळलं ते पुढे. आणि त्यानंतर सगळ्या पिठाची अशा प्रकारे मी शेव फ्राय करून घेतली. तर इथे माझी चकली आणि शेव झाल्यानंतर मी छान गॅस आणि किचन काउंटर टॉप पुसून घेतला, कारण खूप घाण झालेली.
तर माझी चकली आणि शेव दोन्ही पदार्थ खूप छान झालेले. आता मी याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवते. आणि या दोन गोष्टी झाल्यानंतर मी छान चहा बनवला. तर तुमची दिवाळीची तयारी कशी चालू आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.